सोळशी येथे चौथे महाराष्ट्र कुस्ती संमेलन उत्साहात पार, मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तबगारांचा सत्कार. बातमी न्यूज रिपोर्टर अजित जाधव, क्रांतीसूर्य न्यूज सातारा. सोळशी, तालुका कोरेगाव. सोळशी येथे आयोजित चौथ्या महाराष्ट्र कुस्ती संमेलन 2025 उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्रीडा क्षेत्रातील विविध खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय खलिफा पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार तसेच कर्तबगार महिला, विद्यार्थी, आजी, माजी खेळाडू व पैलवान यांचा गौरव करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थानी मुंबई उपमहापौर केसरी श्री रवींद्र दादासाहेब काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह हनुमंत माळी, प्रतापसिंह पवार, शाहीर भिकाजी भोसले, रघुनाथ उगले, तुळशी गावचे माजी सरपंच संतोष उगले, नांदवळच्या सरपंच अरुणा बेसके, मंगलाताई गंगावणे आदी पंचक्रोशीतील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना रवींद्र काकडे म्हणाले, सुजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कुस्ती संमेलनाचा अतिशय स्तुत्य कार्यक्रम राबवला आहे. महाराष्ट्रभर फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय असून कुस्ती मल्लविद्येच्या प्रसारासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. सुजन फाउंडेशनच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन कुस्तीमित्र संपतराव जाधव यांनी उत्तमरित्या पार पाडले. सुजन फाउंडेशनचे व्यवस्थापक अजित कुमार जाधव यांनी आभार व्यक्त केले. सोळशी गावच्या माजी सरपंच वैशाली संतोष उगले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. सोळशीतील हे कुस्ती संमेलन विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आणि कर्तबगारांच्या गौरवामुळे अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.